जेव्हापासून मी हा कुल्फी मॉल डीमार्टमधून घेऊन आले तेव्हापासून मुलांचं चालू होतं की मम्मी कुल्फी बनव म्हणून आज मी मस्त अशी कुल्फी बनवली होती। तर ही कस्टर्ड पावडरपासून मी कुल्फी बनवलेली खूप मस्त झाली होती। तर सुरुवातीला मी अर्धा लिटर दूध घेतलं, एका पातेल्यामध्ये काढून घेतलं अर्धा लिटर दूध, नंतर ते उकळायला ठेवलं। दूध उकळते तोपर्यंत कुल्फी मोल्ड स्वच्छ असा धुवून घेतला आणि नंतर मग जास्त वेळासाठी दूध आटवून घेतलं। दूध जितकं जास्त आटेल तितकी कुल्फी छान होते। नंतर मग 2 चमचे इथं कस्टर्ड पावडर मी घेतली होती, ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे, तुम्ही कोणत्याही फ्लेवरची घेऊ शकता। 2 चमचे कस्टर्ड पावडर जी होती तर ती एका पेल्यामध्ये काढली आणि दुधामध्ये मिक्स करून घेतली। आता कुल्फी आहे तर यामध्ये वेलची तर घातलीच पाहिजे, कारण वेलचीची टेस्ट कुल्फीमध्ये खूप छान येते। 2 वेलची घेतल्या होत्या, छान अशा सोलून घेतल्या, उकळीमध्ये कुटून मग त्या दुधामध्ये घातल्या, छान असं उकळून घेतलं आणि नंतर मग जी कस्टर्ड पावडर मिक्स केलेली होती तर ती ह्या दुधामध्ये घालून छान असं मिक्स करून शिजवून घेतलं। जास्त वेळासाठी शिजवून घ्यायचं आणि खाली चिटकू पण नाही द्यायचं, कारण चिटकली की ते खाली करपतं। नंतर छान असं हलवून घेऊन ते शिजवून घेतलं आणि जर कच्चं राहिलं किंवा जास्त वेळासाठी उकळलं नाही तर ते कस्टर्ड पावडरचा असा कच्चा वास येतो आणि पावडर सारखं लागतं ते। तर जास्त वेळ छान असं शिजवून घ्यायचं। मस्त असं शिजवून घेतलं की मग मला हे फॅनच्या हवेला थंड करून घ्यायचं होतं। तर हे मी फॅनच्या हवेला थंड करायला ठेवलं होतं, तरी पण मुलांना हे असंच खाऊसं वाटत होतं, इतका छान त्याचा वास येत होता। छान असं फॅनच्या हवेला थंड करून घेतलं की मग मला हे फ्रीजमध्ये ठेवायचं होतं। आहे असंच पातेलं 1-2 तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। परत वाटायला लागलं की जरा लवकर बनवायला घ्यायला पाहिजे होती, म्हणजे सकाळचीच दुपारपर्यंत छान सेट झालं असतं आणि नंतर मग मिक्सरवरती संध्याकाळी फिरवलं असतं। मला फक्त 1-2 तास ठेवता आलं हे फ्रीजमध्ये, तर इतकं छान घट्ट झालं होतं। नंतर मग फ्रीजमधून काढलं ते पातेलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं, मोठं जे भांडं असतं त्यामध्ये, आणि छान असं मिक्सरवरती ग्राइंड करून घेतलं। आणि मिक्सरवरती पण छान ग्राइंड करून घ्यायचं आणि त्याच्या गाठी वगैरे गुठळ्या राहू नाही द्यायच्या। छान असं ग्राइंड करून घेतलं की कुल्फी मोल्डमध्ये मला इथं भरायचं होतं। तर अर्ध्या लिटरमध्ये 6 कुल्फी भरल्या होत्या, शेवटची कुल्फी थोडीशी कमी भरली होती, तर अर्धा लिटरमध्येच एवढं 6 होतात। तर छान झाल्या होत्या, खूप मस्त झाल्या होत्या। नंतर मग भरून घेतलं सगळ्या कुल्फी मोल्डमध्ये, पटपट भरून झालं की मग आहे त्या बॉक्स होता तर त्या बॉक्समध्ये सेट करून ठेवल्या आणि नंतर मग ते मला रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं होतं। तर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं की उद्या सकाळी उठल्यावर बघितलं तर थोडंसं सेट झालं होतं आणि थोडीशी कुल्फी लूज पण राहिली होती, निम्मा अर्ध झालेलं सेट। आणि नंतर मग असं वाटायला लागलं जरा लवकर बनवली असती तर छान सेट झाली असती। मुलांना काही दमच निघत नव्हता, मात्र दुपारपर्यंत खूप छान सेट झाली होती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बाय बाय।